विरोधी पक्षनेतेपदाबाबत महाराष्ट्रातही दिल्ली फॉर्म्युला पाहायला मिळू शकतो। दिल्लीमध्ये भाजपचे 3 आमदार, तरीही भाजपकडे विरोधी पक्षनेतेपद आहे। विरोधी पक्षनेतेपदासाठी मवियाकडे कमी संख्याबळ। महाराष्ट्रात सुद्धा मवियाला विरोधी पक्षनेतेपद मिळणार का? दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारनं भाजपला 3 आमदार असूनही विरोधी पक्षनेतेपद दिलेलं होतं। तसंच महाराष्ट्रातही होईल का असा प्रश्न आता विचारला जातोय। दिल्लीच्या 70 सदस्यांच्या विधानसभेत आम आदमी पक्षाचे 67 आणि भाजपचे केवळ 3 आमदार निवडून आले होते आणि तरीही अरविंद केजरीवाल यांनी भाजपला विरोधी पक्षनेतेपद देऊन लोकशाहीचा सन्मान केलेला होता। तसाच निर्णय आता महाराष्ट्रात होतो का अशी चर्चा एकीकडे सुरू आहे। मवियातील एकाही पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद मिळवावं इतकं संख्याबळ नाहीये, त्यामुळे यावेळेला विधानसभेत विरोधी पक्ष नेता नसेल अशी ही शक्यता वर्तवली जाते। अधिक माहिती घेऊया जुई जाधव यांच्याकडनं। जुई, या संदर्भात नेमकी काय रणनीती आखली जाते? ही मवियाकडनं आखली जाते, महायुतीकडनं काही संकेत मिळत आहेत? प्रज्ञा, विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला खूप कमी मतदान झालं होतं आणि खूप कमी आमदार त्यांचे निवडून आले। अगदी 50चा आकडा त्यांना गाठता आला। मात्र तीनही पक्षांपैकी एकाही पक्षाकडे इतके आमदार नाही आहेत की त्यांना विरोधी पक्ष नेतापद देता येईल। 29 आमदारांची संख्या लागते जर तुम्हाला विरोधी पक्ष नेत भूषवायचं असेल तर। मात्र एकाही पक्षाकडे आमदार नसल्याने चांगलीच कोंडीत महाविकास आघाडी पकडली गेली आहे। मात्र दिल्लीमध्ये ज्यावेळेला आपचं सरकार आलं त्यावेळेला अवघे 3 आमदार भाजपचे निवडून आले होते। मात्र त्यावेळी आपने भाजपला विरोधी पक्षनेते पद दिलं होतं अवघ्या 3 आमदारांसोबत। तेच मंत्र, तेच फॉर्म्युला आता महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये लागू केला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हेच होणार आहे ते आता निश्चित झालं आहे, कारण का एकमेव अर्ज त्यांचा गेला आहे। मात्र राहुल नार्वेकर महाविकास आघाडीला विरोधी पक्ष नेते पद घेऊ देणार का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे। नक्कीच आपला आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये, मात्र एक अंदाज आलेला आहे की या संदर्भात आता नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे। कारण दिल्लीमध्ये केवळ भाजपचे 3 आमदार असतानाही भाजपला विरोधी पक्ष नेतेपद हे देण्यात आलेलं होतं। आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतलेला निर्णय होता। यावेळेला मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।